जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. शुभेच्छा फोनवर देऊ नकोस. माझ्या वेबसाईटच्या लॉन्चिंगला तुला यायचंय, लक्षात ठेव. अरे म्हणजे काय, नक्की येणार? एकटीने यायचं नाही, जोडीने यायचं. राजवीरना सांग. हो नक्की, आम्ही दोघं पण येऊ. शक्य नाही. परवा मी एक वेबसाईट लॉन्च करतोय आणि ती मला तुमच्या हस्ते लॉन्च करायची. त्याच्यामुळे मी तर येऊ शकत नाही, पण तुम्ही कुठे जायचं नाही. आमचा ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि टॉप मोस्ट ब्रँड पैकी आम्ही आहोत. आम्ही आमच्या अपेक्स ज्वेलरीच्या ब्रँड अँबॅसेडरसाठी तुम्हाला साईन करायला हवं. तुम्ही मॅरिड असलात तरी हरकत नाही, पण तुम्हाला हे लग्न लपवावं लागेल. म्हणजे तुझ्या वेबसाईटचं प्रमोशन करायचंय ना? मग प्रमोशन साठी मॉडेल म्हणून जर का आपण मनूचा विचार केला तर? आई पण ताई तयार होईल का? मला असं वाटत होतं की तू जर का नितीशच्या कंपनीसाठी मॉडेलिंग केलंस तर, आणि तू जर का मॉडेलिंग केलंस ना त्याच्यासाठी, तर त्याला खूप खूप आवडेल. नितीश नवीन वेबसाईट लॉन्च करतोय ना? आई असं विचारत होती की मी त्याच्यासाठी मॉडेलिंग करेन का? मला असं वाटतं आधी आपण ऑफिसमध्ये जाऊ आपल्या वेबसाईट लॉन्चसाठी आणि मग नायगावला जाऊ नितीशकडे. मला फक्त दोन्ही ठिकाणी जाणं महत्वाचं आहे, बाकी काही नाही. वेबसाईट लॉन्च करायची? येस. मनवा प्लीज. एक मिनिट. ठीक आहे, पोहोचलो. काय झालं, कोणाचा फोन होता? ऍक्च्युली फॅक्टरीतून कॉल होता, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एक काम करतो, जाऊन येतो आणि मग आपण वेबसाईट लॉन्च करूया. बरोबर आहे तुझं. नाही, पण मलाही बरोबर वाटत नाहीये. हॅलो नितीश, आम्ही निघतोच होता. आय एम सो सॉरी, आम्हाला जरा उशीर झाला, पण आम्ही लवकरात लवकर पोहोचतो. ओके? या वर्षीपासून आपल्या घरी धुळवड साजरी होणार म्हणजे होणार. तुम्ही बघाच, मी राजवीरला धुळवड खेळायला लावते की नाही ते. हॅपी होली. तुम्हाला माहित नाही का, मला रंग नाही आवडत. मला काही माहित नाही, मी रंग लावणार म्हणजे. प्लीज. मनवा, अगं हा बघ रंग संपलाय. बाकीचे रंग आत आहेत ना, ते घेऊन ये बरं. हो. तुम्हाला माहिती आहे, अशी धुळवड मी कधीच खेळलो नाही. थँक्यू. माझ्या आयुष्यात असेच रंग भरत राहा. बोला दवे. आईचा फोन होता, तिने खूप छान बातमी दिली आज. काय? नितीशच्या वेबसाईटला खूप छान ओपनिंग मिळालंय. राजवीर, आपल्या वेबसाईटला कसा रिस्पॉन्स मिळाला? तर शाळेसमोरचं होर्डिंग सुद्धा काढलंय. इनफॅक्ट रस्त्यावर पण कुठेच दिसत नाहीये. म्हणून तुम्ही घरी जा. ही गोष्ट आपल्याला घरी सुद्धा बोलता आली असती, यासाठी ऑफिसला येण्याची काहीच गरज नव्हती. आणि कामाच्या वेळात मला कोणीही डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, मग ती माझी बायको का असेना. गुड मॉर्निंग नंदा. चहा घेणार तू? सकाळी मला ज्यूस लागतो हे माहित असेल ना तुला? हो ऍक्च्युली सॉरी, मी विसरले.
आज मी ब्रेकफास्टला पास्ता करणार आहे. तुला पास्ता आवडतो ना खूप? काल मीटिंग कशी झाली तुझी? कसली मीटिंग? तुझी काल मीटिंग होती ना एका मोठ्या फोटोग्राफर बरोबर, कशी झाली? मला काकू म्हणाले. नंदा, काय अगं मी तुझ्याशी बोलते. काय म्हणाले फोटोग्राफर? दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, ओके? आणि जे काही झालंय ते मी तुला का सांगू? असं का बोलतेस तू? का नको बोलू? जेव्हा मी तुला सांगितलं की दादाला मॉडेलिंगसाठी माझं नाव सजेस्ट कर, तेव्हा तू केलंस नाही ना? मग आता जे करायचंय ना ते करू दे मला. नंदा, आय एम सो सॉरी. हे बघ, तेव्हा सिच्युएशन तशी नव्हती की मी त्यांना काही सांगू शकेन, म्हणून मी नाही सांगितलं, बाकी काही नाही. प्लीज आता ही फालतू कारणं देऊ नकोस मला. मी कारण नाही देते, मी खरं सांगते, मला नाही जमलं तेव्हा. जाऊ दे ग, कळतं मला सगळं. ऐक ना प्लीज, तू प्लीज गैरसमज नको करून घेऊ. हे बघ, तू उद्या मॉडेल झालीस, लोकांनी तुझं कौतुक केलं, तुझे मोठमोठे होर्डिंग्स लागले, तर ऑब्व्हियसली मला पण आनंदच होणार आहे. सिरियसली? हे देवा, हा माणूस परत झोपला का? तोंडात पाणी मारते म्हणजे उठते, त्याच्याशिवाय नाही कळणार ह्यांना. रंजित, तुला वेळ लागले का? मग काय, उठून परत कोणी झोपतं का? उठल्यानंतर परत झोपायचं नाही असा काही नियम असतो का? नियम नाही हो, पण तुम्हाला फायली द्यायच्यात ना राजवीरला. झालं ते काम झालं. झालं म्हणजे? काल रात्रभर तर काम करत बसला होता ना तुम्ही. झालं अचानक. अचानक झालं म्हणजे नक्की काय झालंय? काय झालं हो? काय, माझा जुना एक गरीब मित्र आहे, त्याचा मुलगा जस्ट ग्रॅज्युएट झालाय. मला विचारत होता त्याच्यासाठी काही काम आहे का. म्हटलं राजवीरने दिलेलं काम त्याला जमतंय का बघूया. मग तुला काय वाटलं ही चिल्लर का मम्मी करीन? काय तुम्ही काम केलं नाहीत, मग दिवस रात्र फाईल मध्ये कशा तोंड खुपसून बसायचा? ऍक्टिंग करत होतो मी, फक्त ऍक्टिंग. काय राजवीर किंवा मनवानी मला इथे पाहिलं असतं ना, तर त्यांनाही वाटलं असतं ना काका किती मेहनत करतोय म्हणून. अरे तर राजवीर स्वतःला समजत असेल शाणा, पण तुम्ही दीड शाणे आहात. वा, काय मराठीचं ज्ञान अगाध आहे तुझं. काय झालं, माझं काही चुकलं का? नाही काही नाही, चहा घेऊन ये माझ्यासाठी, जा. काय तुम्ही किती चहा पिता? तू आणि तुझे वडील युजलेस आहात दोघं. यात बाबांचा काय संबंध आहे? इररेस्पॉन्सिबल माणूस कसा असतो ना, त्याचं जिवंत उदाहरण आहे तुझे वडील. हा राजवीर बोला. शाळेतच आहात अजून? गणेश नगरला आले. राजवीर ऐका ना, मी तुम्हाला सगळं नंतर सांगते, आता जरा गडबडीत आहे. हा, मी तुम्हाला करते नंतर कॉल. बाय. इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात, कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना, ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना, तरी हा विचार मला नाही पटणार. गेली 10-12 दिवस झाले मी इथे येतोय. त्या बंगल्याचा तपास केला, त्याची नीट झडती घेतली, पण मला अजूनही असं वाटतंय की काहीतरी माझ्याकडून सुटतंय, काहीतरी निसटतंय. माझ्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अशी केस मी पहिल्यांदाच बघतोय, म्हणून पुन्हा एकदा मला हा बंगला तपासायचा. प्रत्येक गोष्टीचा संबंध या बंगल्याशीच का?
मी मोठी बहीण आहे तुझी. तुला कधी काही माझ्याबरोबर शेअर करावं असं वाटलं, फ्रँकली काही बोलावं असं वाटलं, प्लीज बोल. मधुरा आत्ताच वेळ आहे, नंतर खूप उशीर होईल. मला सांग, हा निर्णय घेण्यासाठी कोणी जबरदस्ती करत नाहीये ना तुझ्यावर? तू मला सगळं काही सांगणार असा शब्द दिला होता, आठवतंय ना? सांग, तुला जे काही सांगायचंय ते अगदी निसंकोचपणे सांग. ते 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 जे मला सांगायचंय ते. हा बोल ना.